नमस्कार. चॅट व्हिजन या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आहे या चॅनलचा होस्ट अभय कुलकर्णी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गावाशी संबंधित काही व्हिज्युअलायझेशन्स बघितलीत. तर गावाचं एक मूळ ट्रू कलर इमेज होती. त्या ट्रू कलर इमेजचीच अनेक चेहरे कसे असतात, अनेक फॉल्स कलर इमेजेस कसे असतात आणि त्यांचे फायदे काय? हे आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे. आता आपण पुढील भागाकडे वळणार आहोत आणि तो शेतकरी बंधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे NDVI म्हणजेच नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स. तर आता आपण आपल्या या NDVI बद्दल माहिती करून घेऊयात. NDVI ही एक इंडेक्स आहे. तर इंडेक्स म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये आपण निर्देशांक असे म्हणतो. बरेचसे निर्देशांक अस्तित्वात आहेत. शास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ते शोधूनही काढलेले आहेत. उदाहरणार्थ भूक निर्देशांक, गरिबी निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मानवी विकास निर्देशांक. पण आपल्या ओळखीचा एक निर्देशांक आपण नक्कीच बातम्यांमध्ये पाहिला किंवा वाचला असेल. पाहूयात. पाहूयात आपल्या ओळखीचा हा निर्देशांक. सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला. निफ्टीमध्ये 22,150 अंकांची घसरण. शेअर मार्केटचा ब्लॅक फ्रायडे. शेअर बाजारात पुन्हा चमक. सेन्सेक्स वधारला. निफ्टी 22,600च्या पार. शेअर बाजार सुसाट वगैरे वगैरे वगैरे. निर्देशांक म्हणजे आपल्या प्रगतीचे अथवा अधोगतीचे प्रमाण. काल आपण कोठे होतो आणि आज आपण कोठे आहोत याच्यावरती आपली प्रगती झाली आहे की अधोगती झाली आहे हे कळतं. त्याप्रमाणे काही एक निकष प्रस्थापित केले जातात आणि या निकषांचं काही एक मोजमाप असते. तर या निकषांवर आधारित मोजमाप म्हणजे एखाद्या गोष्टीचा निर्देशांक किंवा इंडेक्स. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचे प्रगती पुस्तक. युनिट टेस्ट असतात, चाचणी परीक्षा असतात, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा असते. प्रत्येक वेळेस त्याच्या प्रगतीचं काही निकषांच्या आधारे मोजमाप केले जाते आणि ते मोजमाप ठरवते की त्या विद्यार्थ्याची प्रगती होती आहे की तो अधोगती होते आहे. याचप्रमाणे आपल्या पिकाचे आरोग्य याचे देखील काही एक निर्देशांक सॅटेलाइट इमेजेसच्या आधारे प्रस्थापित केले गेलेले आहेत आणि ते निर्देशांक म्हणजेच NDVI आणि NDVI सारख्याच काही इतर इंडायसेस किंवा काही इतर निर्देशांक. तर आता आपण तुमच्या पिकाचा NDVI या आपल्या टॉपिककडे वळूयात आणि एखाद्या शेताचा NDVI कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक बघूयात. आपण कोपर्निकस ब्राउझर हे वेब ऍप्लिकेशन आता ओपन केलेले आहे. आपल्या शेताची हद्द काय किंवा एखाद्या गावाची हद्द काय, GISच्या भाषेमध्ये हा एक एरिया किंवा पॉलिगॉन असतो. त्यामुळे आपण आता आपण एक सॅम्पल शेत घेऊयात आणि त्या शेताचा पॉलिगॉन, त्या शेताच्या पॉलिगॉनची फाईल अपलोड करूयात. डेमो फील्ड. तर हे असे डेमो फील्ड बाय डिफॉल्ट Stencil मोझॅक मध्ये ओपन झालेले आहे. आता याची पुढची स्टेप असते शो लेटेस्ट डेट. तेव्हा आपण क्लिक करूयात. ही तारीख आहे 31/3/2025. 31 मार्च 2025 ची लेटेस्ट इमेज त्यांनी अपलोड केली आहे. तर सुमारे 3 महिन्यापूर्वी हा परिसर असा दिसायचा. आता हा असा दिसतो. आता गुगल अर्थ मध्ये
हे कसं दिसतं शेत हे आपण पाहूया. तर मी हे ओपन करून ठेवलेलं आहे. तर हा सगळा परिसर हा असा दिसतो. आणि ही इमेजरी आहे 20/5/2023 सालची. सुमारे 2 वर्ष जुनी आहे. हे अद्ययावत नाही. तसेच हे फक्त व्हिज्युअलायझेशन्स म्हणजे बघण्यासाठी म्हणूनच उपयोगाचे आहे. यातून आपल्याला कुठलीही आकडेवारी मिळणार नाही, कुठलेही बँड कॉम्बिनेशन्स करता येणार नाहीत किंवा कुठलेही बँड कॅल्क्युलेशन्स करता येणार नाही. त्यामुळे गुगल अर्थ सारख्या इमेजेस वापरून आपण आपल्या शेताची एनडीव्हीआय काढू शकत नाही. आता पुन्हा आपण कोपर्निकस ब्राउझरकडे जाऊयात. आता जेव्हा आपण शो लेटेस्ट डेट क्लिक केलं आणि त्याने शेवटच्या अवेलेबल तारखेचा नकाशा उपलब्ध करून दिला, त्याच वेळेस हे लेयर्स पॅनल चे लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि यातला हा आहे एनडीव्हीआय. आपण आता एनडीव्हीआय वरती क्लिक करूयात. तर त्यांनी हा संपूर्ण परिसराचा एनडीव्हीआय मॅप आता ओपन केलेला आहे आणि त्यात हे आपलं शेत आहे. आता आपण एनडीव्हीआय बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर हा जो डबल एरो आहे डाउनवर्ड्स याच्यावरती क्लिक करूयात. आणि मागच्या व्हिडिओ बघितल्याप्रमाणे हे जे आहे डिस्क्रिप्शन हे गुगल ट्रान्सलेट मध्ये ओपन करूयात. ही मराठीतील माहिती आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ओपन केलेली आहे. तर गुगल ट्रान्सलेटने काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया. सामान्यीकृत फरक वनस्पती निर्देशांक म्हणजे हे मराठी जाऊ द्या. एनडीव्हीआय हा हिरव्या वनस्पतींचे प्रमाण मोजण्यासाठी एक सोपा परंतु प्रभावी निर्देशांक आहे. विशिष्ट तरंग लांबीवर वनस्पती प्रकाश कसा परावर्तित करतात यावर आधारित वनस्पती आरोग्याच्या स्थितीचे हे मोजमाप आहे. मग इथं निकष काय आहे तर वनस्पतीचे आरोग्य आणि त्याचं काही एक मोजमाप आहे. त्या मोजमापाच्या आधारे आणि त्या पिकाच्या आरोग्याच्या स्थितीनुसार एनडीव्हीआय व्हॅल्यू ठरते. आपण आता थोडी तांत्रिक अंगाने जाऊयात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजिट टाइम म्हणजे सॅटेलाइट पुन्हा त्याच ठिकाणी येणे याबद्दल माहिती घेतली. आता आपण इमेज रिझोल्युशन याबद्दल सोप्या पद्धतीने माहिती घेऊ. आता इथे मेजर नावाचे टूल आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. आपण हे क्लिक करूया आणि हे जे चौकोन दिसतात याची साधारणतः डायमेन्शन लांबी रुंदी काय आहे ते पाहूयात. तर ही आहे 10 मीटर. म्हणजे एक चौकोन हा जो आहे हा 10 बाय 10 मीटरचा आहे. आता ह्याबद्दलची आपल्याला समजेल अशी माहिती आपण एका स्लाइडद्वारे पाहूयात. ही एक महत्वाची स्लाइड आहे ज्याच्यामध्ये आपण फ्री सॅटेलाइट इमेजेस प्रोव्हाइड करणाऱ्या 3 संस्थांबद्दल माहिती करून घेणार आहोत. त्यातली पहिली आहे नासा अमेरिकेची, दुसरी आहे भारताची इस्रो आणि तिसरी आहे युरोपियन युनियनची ESA. आणि आता मग ठरवणार आहोत की आपण ESAच्या सेंटिनलच्या इमेजेस का वापरतो. नासाच्या सॅटेलाइटचं नाव आहे लँडसॅट. आपल्या इस्रोच्या इमेजेस ज्या येतात त्या LIS-3 म्हणून आहेत आणि ESAच्या सेंटिनल. रिव्हिजिट टाइम जर विचारात घेतला तर लँडसॅटचं रिव्हिजिट टाइम आहे 16 दिवस, इस्रोचा आहे 24 दिवस आणि सेंटिनलचा आहे फक्त 5 दिवस. आपण आता अत्यंत महत्वाच्या अशा रिझोल्युशन म्हणजे पिक्सेल साईज कडे घेऊयात. तर लँडसॅटची पिक्सेल साईज आहे 30 मीटर, 30 बाय 30 मीटर. आपल्या इस्रोच्या LIS-3ची आहे 23.5 मीटर आणि सेंटिनल 2 ची आहे फक्त 10 मीटर. जर तो पिक्सेल एरिया बघितला तर 30 गुणिले 30 900, 23.5 गुणिले 23.5 552.25, 10 बाय 10 म्हणजे 100. आता आपण वरती बघूयात की 1 एकर म्हणजे अंदाजे 4000 स्क्वेअर मीटर. त्यामुळे 1 एकर मध्ये
कुठल्या सॅटेलाइट इमेजेसचे किती पिक्सेल्स मावतात हे आपण पाहूयात. तर लँडसॅटचे मावतात 4.44 म्हणजे 4. लिस्ट 3चे 7.24 म्हणजे 7 आणि सेंटिनल-2 चे 40. जस्ट इमॅजिन 40. म्हणजे आता आपण हे ठरवूयात, की आपलं 1 एकर शेती क्षेत्र असेल, की आपल्या शेतासाठी, की आपल्या पिकासाठी फक्त 4 पिक्सेल्स आपल्या पिकाचे आरोग्य ठरवणार, 7 पिक्सेल्स आपल्या पिकाचे आरोग्य ठरवणार, की 40 पिक्सेल्स आपल्या पिकाचे आरोग्य ठरवणार. आणखीन एक निकष पाहूयात, की ही जी सॅटेलाइट इमेजेसची माहिती जी आहे, ती व्हिज्युअलायझेशन्स आणि स्टॅटिस्टिक्सच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली गेलेली आहे की नाही? तर नासा आणि इस्रो अशी कोणतीही माहिती उपलब्ध करून देत नाहीत. परंतु कोपर्निकस ब्राउझरमध्ये ही माहिती किंवा या दोन्हीबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली गेलेली आहे. त्यामुळे आपण जो कोपर्निकस ब्राउझरच्या सेंटिनलच्या इमेजेस वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो किती योग्य आहे, हे आता आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल. आपण आता आपल्या पिकाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेऊया. तर ही आपल्याला 3 प्रकारे जाणून घेता येते. त्यासाठी आपण आपल्या घरातलंच उदाहरण पाहूयात. समजा आपला मुलगा म्हणाला, की बरं वाटत नाहीये, तर आपण काय करतो, आपण नकळतपणे आपला हात त्याच्या मानेपाशी ठेवतो आणि त्याला ताप आला आहे की नाही ते बघतो. असं आपल्याला वाटलं, की थोडाफार ताप आहे. मग आपण थर्मामीटरनी तो चेक करतो आणि त्यानंतरही वाटलं, की नाही, हे ह्यासाठी जरा डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता आहे, की जेणेकरून आपल्याला नक्की काहीतरी स्थिती कळेल. तर मग आपण डॉक्टरकडे घेऊन जातो. इथे देखील आपण 3 प्रकारे पिकाच्या आरोग्याची चाचणी करू शकतो. पहिला म्हणजे ओव्हरव्ह्यू. आता आपण जर बघितलं, की इथे जरा जास्त डार्क ग्रीन आहे, इथे त्या मानाने कमी आहे. याचा अर्थ ग्रीननेसचं किंवा व्हेजिटेशन डेन्सिटीचं डिस्ट्रिब्युशन हे एकसारखं नाहीये. हा आपला पहिलं ऑब्झर्वेशन. दुसरं ऑब्झर्वेशन जे आहे, ते आपण करू शकतो, की यातले जे पिक्सेल्स आहेत, त्याची या लिजेंडशी तुलना करणे. त्याप्रमाणे काही पिक्सेल्स हे 0.6 पेक्षा जास्ती आहेत, तर काही त्याच्या आसपास आहेत. तिसरी गोष्ट आहे, ती म्हणजे हा हिस्टोग्राम म्हणून जे टूल दिलेलं आहे, स्टॅटिस्टिकल टूल दिलेलं आहे, ते चेक करणे. आता आपण हिस्टोग्राम इथं क्लिक करूयात. तर तो पूर्ण हिस्टोग्राम लोड करतोय. आपण असं धरूयात, की हे क्षेत्र जे आहे, ते 1 एकर आहे आणि 1 एकर क्षेत्रामध्ये मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं, की 40 पिक्सेल्स असतात. तर इथे तो प्रत्येक पिक्सेलची किती व्हॅल्यू आहे, हे दाखवतो. म्हणजे पिक्सेलचं त्याच्या व्हॅल्यूनुसार डिस्ट्रिब्युशन्स म्हणजे त्या इमेजचा हिस्टोग्राम. तर साधारणपणे जास्तीत जास्त इथे जे आहे, ते 0.554 वगैरेच्या आसपास आहे. 0.465 किंवा 0.44 हे त्याचं खालचं रीडिंग असं म्हणता येईल. त्यानंतर आपण जेव्हा मुलाला डॉक्टरकडे नेल्यानंतर तापाची एक्झॅक्ट स्थिती कळू शकते. त्याप्रमाणे हे जे टूल दिलेले आहे, यासाठी आपल्याला लॉग इन व्हायची आवश्यकता आहे. हे टूल क्लिक केल्यानंतर आपल्याला थेट आकडेवारीच मिळू शकते. म्हणजे तुम्हाला हिस्टोग्राम पाहायची गरज नाही. तुम्हाला लिजेंडची कंपॅरिझन करायची गरज नाही. जर ओव्हरव्ह्यू पाहायचा असेल, तर करू शकतो. पण हे आपण इतर इंडायसेसच्या बरोबर नंतर पाहणार आहोत. आता ही स्थिती जी आहे, ही 31 मार्च 2025 ची आहे. आता मार्चच्या सुरुवातीला याची स्थिती कशी होती, ते आपण पाहूयात. त्या तिथे क्लिक करूयात. तर या मार्च महिन्यातल्या इमेजेस आहेत. आपण 4 मार्च ही क्लिक करूयात. तर 4 मार्चला हे क्षेत्र बहुतांशी क्षेत्र हे डार्क हिरव्या रंगाने भरलेलं होतं. मागचं तुम्ही आठवून बघा. डिस्ट्रिब्युशन इव्हन नव्हतं. या भागात ग्रीनरी जास्त होती. आता आपण हिस्टोग्राम पाहूयात. तर हा 0.69, 0.74 वगैरे आणि कमीत कमी 0.592 म्हणजे 0.56 वगैरे आणि काही मोजके 0.58 म्हणजे 1
महिन्यापूर्वी साधारणतः 4 मार्चला या शेतातल्या पिकाची स्थिती अशी होती. परंतु आपण लेटेस्ट डेट जर बघितली तर ती थोडी डिग्रेड व्हायला लागलेली आहे. आता ते उदाहरण म्हणून आहे. ती नेमकी का होतीये, त्याची कारणं का असू शकतात, हे आपण शेवटच्या एका वेगळ्या भागामध्ये यावर चर्चा करणारच आहोत. पण आपलं प्राथमिक इन्स्पेक्शन आणि आपल्या रेकॉर्ड्सला जर काही माहिती असेल, तर ती ह्या प्रकारे नोंदवता येते. आता आपण ही इमेज डाउनलोड करून घेऊयात. त्यासाठी आपण डाउनलोड इमेज हे क्लिक करूयात. हे काही ऑप्शन्स आपल्याला सेट करावे लागतील. इथे क्रॉप टू AOI असं म्हटलं आहे. त्यामुळे क्रॉप इमेज टू द बाउंड्स ऑफ द एरिया ऑफ इंटरेस्ट, म्हणजे हे आपलं शेत जे आहे, हे एवढं शेतच तो दाखवेल. जर आपण क्रॉप टू AOI च्या ऐवजी हा अनसिलेक्ट केला आणि ड्रॉ AOI ऑर लाईन ऑन इमेज हा सिलेक्ट केला, तर हे आपलं शेत असं दिसू शकेल. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे शो लिजेंड, एक्सपोर्टेड इमेज विल इन्क्लूड लिजेंड, हे आपल्याला क्लिक करणं, हे आपल्याला चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग आपण डाउनलोड क्लिक करूयात आणि हे ओपन करूयात. तर साधारणतः हे आपलं शेत, हे त्यातलं पीक आणि या पिकाच्या एनडीएला व्हॅल्यूचा लिजेंड, हे असं आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने उपलब्ध झालेलं आहे. आता परत मला 4 मार्चचा लिजेंड पाहिजे असेल, तर मी परत 4 मार्चला जाईन. डाउनलोड इमेज, ड्रॉ AOI ऑन इमेज, शो लिजेंड, डाउनलोड, ओपन. तरी मला 4/3/2025 ची इमेज त्याच्या लिजेंडसह अशी मिळाली आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक आठवड्याचं रेकॉर्ड आपल्यापाशी संग्रहित करून ठेवू शकतो, तसेच त्याच्या नोंदी ठेवू शकतो. हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आपल्याला आवश्यकता वाटल्यास हा हिस्टोग्राम टूल जे आपण ओपन केलेलं आहे, हे ऍडजस्ट करून आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. उदाहरणार्थ इथे हिस्टोग्राम रिडिंग्स, ही आपली शेताची बाउंड्री, ही एनडीव्ही आहे, हा त्याचा लिजेंड, हा पूर्ण जरी नसेल तरी 0.1च्या वरती आहे, म्हणजे आपलं व्हेजिटेशन आहे याचं एक प्रूफ. आणि अर्थातच ही तारीख. तर हे सगळं एका स्क्रीनशॉट मध्ये कव्हर होऊ शकतं. त्यासाठी आपण विंडोज मधलं स्निपिंग टूल वापरू शकतो. न्यू, तर हा असा स्क्रीनशॉट इथे आपल्यापाशी उपलब्ध झालेला आहे. यात मगाशी सांगितल्याप्रमाणे हिस्टोग्राम, शेताची बाउंड्री, एनडीव्ही आहे, त्याचा लिजेंड आणि तारीख, आणि कोपर्निकस ब्राउझरचं ऑथेंटिकेशन. हे सगळ्यात महत्वाचं आहे की कोणतरी हे ऑथेंटिकेट केलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्या शेताच्या आसपासचे लॅटरॉन्स, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड. तर हा सगळ्या डाटाचा एक नोंद म्हणून किंवा एक पुरावा म्हणून आता आपल्यापाशी जमा झालेला आहे. हा आपण सेव्ह करू शकतो. आपल्या पिकाची एनडीव्ही व्हॅल्यू कशी काढायची याचं डेमॉन्स्ट्रेशन आपण आता पाहिलं. एनडीव्ही काढण्यासाठी सेंटिनल-2च्या नियर इन्फ्रारेड आणि रेड या 2 कलर बँड्सचा वापर केला जातो. त्यांची कॅल्क्युलेशन केली जातात आणि त्यातून एनडीव्हीची व्हॅल्यू काढतात. ही एनडीव्हीची व्हॅल्यू -1 ते +1 या रेंजमध्ये असते. ती -1 पेक्षा कमी नसते आणि 1 एकापेक्षा जास्त नसते. -1 to 0 or tending towards 0
हे असतं पाणी किंवा आकाशातले ढग किंवा बर्फ. जर ते 0 ते 0.2 0 टू 0.2 असेल, तर ती पडीक जमीन असते, ती खडकाळ जमीन असू शकेल किंवा तिथे काही ना काहीतरी बांधकाम झालेलं असणार आहे. मग गावठाण जर बघितलं तर आपण, तर गावठाणाची एनडीव्हीआय व्हॅल्यू ही 0.2 किंवा कमीच असणार. पडीक माळरान असेल किंवा खडकाळ जमीन असेल, त्याची देखील एनडीव्हीआय 0.2 पेक्षा थोडी कमी असणार. जर एनडीव्हीआय व्हॅल्यू 0.2 ते 0.3 एवढी असेल, तर ही खूपच कमी एनडीव्हीआय व्हॅल्यू आहे. जर ती 0.3 टू 0.4 एवढी असेल, तर ती लो टू मॉडरेट अशी म्हणता येईल. म्हणजे मध्यमला थोडीशी कमी. असं आपलं व्यावहारिक भाषेत बोलायचं, तर मध्यम प्रतीच्या पिकासाठी थोडी कमी. जर ती 0.4 टू 0.6 असेल, तर ती मॉडरेट टू हाय अशी म्हणता येईल. मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त. जर ती 0.5, 0.55, 0.5 किंवा 0.55 पेक्षा जास्त असेल, तर आपल्या पिकाच्या आरोग्याच्या सुधारणेला वाव आहे. आणि जर ती 0.6 च्या वरती असेल, तर आपल्या पिकाचं आरोग्य हे चांगलं आहे. त्याची घनता देखील चांगली आहे आणि आपल्याला त्यातून चांगले उत्पादन मिळू शकेल. आणि ती जर 0.66 पेक्षा जास्त असेल, तर आपले पीक हे अत्यंत निरोगी आहे आणि सर्वच पोपट्यांवरती पास होणारे आहे. आता ही आणखीन एक स्लाइड आहे. याच्यामध्ये द फॅक्टर्स विच मे अफेक्ट एनडीव्हीआय व्हॅल्यूज किंवा पिकाच्या एनडीव्हीआय व्हॅल्यूवरती परिणाम करू शकणारे घटक. तर एक नंबर आहे प्लांट हेल्थ किंवा डिफिशियन्सीज. उदाहरणार्थ पिकावरती कीड आली, पिकाचं आरोग्य चांगलं नाही आहे, पाण्याचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे आरोग्य चांगलं नाही आहे, नायट्रोजन त्या खतांची कमतरता आहे, तर हे घटक आपल्या एनडीव्हीआय व्हॅल्यूवरती परिणाम करू शकतात आणि आपली एनडीव्हीआय व्हॅल्यू ही 0.4 च्या खाली येऊ शकते. दुसरं महत्वाचं आहे की पिकाचा प्रकार. म्हणजे आपण द्राक्ष बागायत आहे, का ऊस लावला आहे, का केळी आहे, की गहू आहे, की मिलेट्स, ज्वारी, बाजरी आहे, याच्यावरती देखील एनडीव्हीआयची व्हॅल्यू ठरते. तिसरा महत्वाचा आहे की पिकाच्या जीवनचक्रातील वाढीचा टप्पा. प्रत्येक पिकाची एक लाईफ सायकल आहे. आपण पेरणी केली आणि नुकतेच कुठे कोंब उगवलेत आणि अपेक्षा केली की नाही म्हणजे एनडीव्हीआय 0.6 पाहिजे, तर ते शक्य नाही. तर पिकाच्या वाढीचे विविध टप्पे असतात आणि त्या टप्प्यानुसार एनडीव्हीआय व्हॅल्यू बदलत जाते. त्यामुळे आपल्या योग्य टप्प्यावरती योग्य व्हॅल्यू अप्लाय करणं हेच योग्य ठरतं. चौथं आहे की वातावरणीय परिस्थिती. विशेषतः आर्द्रता जास्त असेल, म्हणजे पाण्याच्या वाफेचं प्रमाण एस्पेशली जास्त असेल, तर एनडीव्हीआय व्हॅल्यू थोडीफार फरक होऊ शकतो. आणि पाचवं महत्वाचं आहे की प्रादेशिक हवामान. मग उदाहरणार्थ कोकणातल्या एनडीआय व्हॅल्यूज वेगळ्या असू शकतील. विदर्भात, मराठवाड्यात, दक्षिण महाराष्ट्रात. अर्थात यांनी खूप फार मोठा फरक पडणार नाही. परंतु अगदी नॉमिनल फरक हा पडू शकतो. त्यावर संशोधन देखील चालू आहे. आतापर्यंत ह्याचा ठाम निष्कर्ष काढता आलेला नाहीये. पण हे असे जे काही घटक आहेत, त्यांनी एनडीव्हीआय वरती परिणाम होऊ शकतो. परंतु हा परिणाम जो होतो, तो फार मोठ्या प्रमाणात होतो, असं नाही. किरकोळ आपला नॉमिनल फरक पडू शकतो, पण पडतो. याच्यामध्ये क्रमांक 1 चा जो आहे, की पिकाचे आरोग्य आणि पिकाच्या डेफिशियन्सीज किंवा काही कमतरता, याने जो फरक पडतो, तो मात्र आपल्याला विचार करावा लागण्यासारखा आहे आणि त्यावरती आपल्याला योग्य ती ॲक्शन किंवा कृती करणं हे आवश्यकच ठरेल. ही जाहिरात आपण यापूर्वी बऱ्याचदा पाहिली असेल, की उसकी साडी मेरी साड़ी से सफेद कैसी, भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी. तर हे देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या एनडीआय व्हॅल्यू इतरांच्या शेताशी कंपॅरिझन करण्यासाठी वापरता येऊ शकतात. आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. आता हे आहे आपलं शेत आणि आपल्याला याच्याशी तुलना समजा या शेताची करायची आहे. तर हे खूप सोपं आहे.
आपण ही जी बाउंड्री आहे ती इथून घालवू शकतो. त्याच्यानंतर ज्या शेताशी कंपॅरिझन करायचं आहे ते असं मध्यभागी आणा. परत या टूलवरती जा आणि पेन सारखं जे दिसत आहे ड्रॉ पॉलिगॉन एरिया ऑफ इंटरेस्ट हे क्लिक करा आणि फक्त उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 आणि पुन्हा तिथं द्या क्लिक फर्स्ट मार्कर टू फिनिश इथे परत क्लिक करा. म्हणजे हा आपला पॉलिगॉन तयार झाला. हे शेत आपलं नाही, पण ज्याच्या शेताबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे हे त्याचं आहे. आणि याची चांगली बाजू काय असू शकते हे मी नंतर सांगतो. पण याचं देखील आपण आपल्या 3-4 पद्धतींनुसार इन्स्पेक्शन करू शकतो. व्हिज्युअल इन्स्पेक्शन, लिजेंड किंवा हिस्टोग्राम. तर याचा हिस्टोग्राम हा 0.65 पर्यंत वगैरे गेलेला आहे आणि 0.58 नंतर. त्यामुळे या पिकाची स्थिती ही आपल्या पिकापेक्षा चांगली आहे. अर्थात त्याचं पीक कुठलं, त्याचं लाईफ सायकल काय, हे थोडं आपण सध्या बाजूला ठेवूयात. एक उदाहरण म्हणून आपण याचा विचार करतो आहोत, की इसकी कमीज मेरी कमीज से सफेद है, अच्छी है. तर याचं कारण काय असेल? तर हे आपण त्यांच्याशी भेट घेऊन किंवा त्यांच्याशी जर ओळखीचं असेल, संपर्काचं असेल, मित्रपरिवारापैकी असेल, तर हे डिस्कशन्स करू शकतो. त्यांनी काही चांगल्या उपाययोजना केल्या असतील आणि म्हणून त्याची एनडीए व्हॅल्यू चांगली आहे. त्यांनी नेमक्या उपाययोजना काय केल्या, हे देखील आपण असं डिस्कशन किंवा चर्चा करू शकतो. विशेषतः आजकाल बरेचसे शेतकरी एकत्र येऊन त्यांची फार्म प्रोड्यूस कंपनी किंवा फार्मर ग्रुप स्थापन करतात आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. जर शेतकरी बांधवांनी अशी कुठली फार्मर्स ग्रुप किंवा फार्मर्स प्रोड्यूस कंपनी तयार केलेली असेल आणि त्यांना एकमेकांशी अशा प्रकारची कम्युनिकेशन किंवा चर्चा अपेक्षित असेल आणि त्यांना वाटत असेल की यातून आपल्याला फायदा होऊ शकतो, तर ह्या पद्धतीचं तंत्रज्ञान आणि या पद्धतीचं डाटा आणि नॉलेज शेअरिंग हे त्यांच्या सगळ्यांसाठीच आणि पर्यायाने त्या फार्मर प्रोड्यूस कंपनीसाठी किंवा त्या गटासाठी फारच चांगल्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो. यावरती सर्वांनी नक्की विचार केला पाहिजे. या व्हिडिओचा आता आपण समारोप करूयात. व्हिडिओ बराच मोठा झाला आहे आणि तो आतापर्यंत पूर्णपणे तुम्ही पाहिलं याबद्दल खरोखरच धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पिकातला ओलावा कसा तपासायचा, पिकांमधलं पाण्याचं प्रमाण हे कसं तपासायचं याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि त्याच्या बरोबरीने सरफेस वॉटर सोर्सेस म्हणजे पृष्ठभागावरील पाण्याचं प्रमाण, भरेले धरणं असतील, शेततळे असतील, छोटी मोठी चेक डॅम्स असतील, त्याच्यामध्ये आता किती पाणीसाठा शिल्लक आहे, तो किती होता आणि किती झपाट्याने तो कमी होतोय, याचं एक फक्त उदाहरण म्हणून पाहणार आहोत. त्याच्या बरोबरीने आता जी एनडीव्हीआय बद्दलची माहिती दिली, त्याच्या व्यतिरिक्त देखील अजून 2 व्हेजिटेशन इंडायसेस असतात, ज्या एनडीव्हीआयला सप्लिमेंटरी आहेत, मदत करतात. तर 2-3 व्हिडिओ नंतर आपण त्या 2 व्हेजिटेशन इंडायसेस बद्दल देखील माहिती घेणार आहोत, ज्याने आपलं क्रॉप हेल्थ स्टेटस हे परिपूर्ण बनेल. धन्यवाद.